मामीसोबतच्या प्रेमसंबंधात मामा ठरत होता अडथळा. मामीच्या मदतीने काटा काढायला गेलेल्या भाज्याचाही मृत्यू. ही कळवळणारी घटना महाराष्ट्रातील सोलापुरात घडली आहे, ज्यात महिलेचे तिच्या भाच्याशी प्रेमसंबंध होते. याची कुंडू तिच्या नवऱ्याला लागल्याने त्यांच्यात वाद व्हायचा. प्रेमात अडसरत असल्याने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काट्या काढण्याचा प्लॅन आखला. ठरल्याप्रमाणे तो प्रियकर तिच्या नवऱ्याला मारण्यासाठी गेला, पण यात त्या दोघांचाही जीव गेलाय. दरम्यान 18 फेब्रुवारीच्या रात्री भाचा गणेशने मामा शंकरला दारू प्यायला बोलवलं. दोघंही एकत्र दारू केले आणि सोबतच महागाव तलावावर गेले. दोघांनाही दारू चढलेली होती, पण गणेशच्या डोक्यात मात्र मामाचा काटा काढायचा हाच विचार होता. दारू चढलेली असल्याने शंकरचा तोल जात होता. याचाच गैरफायदा घेत गणेशने त्याला तलावात ढकललं, पण त्याला ढकलत असताना गणेशचाही तोल गेला आणि तोही तलावात पडला. दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झालाय. दरम्यान महिलेनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लॅन केल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. पोलीस तारखेला 19 फेब्रुवारी 2025 दोन्ही एरियात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या मैत्री ओळख पटवण्यात आली. बातमीमध्ये होते सपाटे आणि दुसरा शंकर पटारे. त्यानंतर एरिया दाखल एरियाच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सगळं आरोपी एक आहे, त्याचे आणि आरोपीमधून पटारे आर्थिक आहे त्याने संबंध होते. त्यामुळे त्यांच्या जे संबंधामध्ये जो अर्थ निर्माण झाला होता तो पटारे आहे, त्याच्या पटारे जनावर आहे, त्याचाही दरवर्षी काटा करण्यात ठरवलं. त्या पद्धतीने त्याला पाण्यात टाकण्याचा त्याचा उद्देश होता त्याला. परंतु पटारीने त्या गणेश सपाटीच्या गळ्यामध्ये हात घालून पकडल्यानंतर दोन पाण्यामुळे नाही झाले. आता तिला 20 अटक केली आहे.